ऐका ना, मी ना तुम्हाला आज माझ्या हाऊस गार्डनमध्ये घेऊन जाणार आहे. आता तुम्ही म्हणसाल हाऊस गार्डनमध्ये आहे तरी काय? चला दाखवते. तर हॅलो, हाय, नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल. तर आता आपण आपल्या हाऊस गार्डनमध्ये पोचतो आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल की थोडंफार गवत दिसतंय, कांद्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर असे केळीची झाडं दिसत आहेत. तर जवळपास हे 5 केळीची झाडं आहेत आणि त्यापैकी 2 झाडांना भरभरून अशी केळी लागलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे खरंच सांगते ना, अक्षरशः बगीच्यामध्ये किंवा शेतामध्ये एवढी केळी लागणार नाही, एवढी साध्याशा माझ्या हाऊस गार्डनमध्ये की मधील केळीच्या झाडांना लागलेली आहे. केळी अगदी एवढी मोठी मोठी झाली ना की अक्षरशः ओव्हरफ्लो झाली आहे. पिकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, त्याला अशा चिरा पडलेल्या आहेत आणि असेच 2 झाडं आहेत की ज्यांना अशी भरभरून केळी लागलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि केळीसुद्धा किती मोठी मोठी आहे हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. सगळ्यात महत्त्वाचं, कोणतंही रासायनिक खत न वापरता फक्त आणि फक्त घरगुती कचरा वगैरे हे टाकून तयार केलेलं जे सेंद्रिय खत असतं ना, त्यापासूनच मी ही झाडं एवढी मोठी मोठी तयार केलेली आहे. आता ही जवळपास स्टेप बाय स्टेप 5 झाडं झालेली आहेत आणि सुरुवातीला एकच होतं. त्यानंतर आता हे 2 झाडं आहेत की ज्याला एवढी केळी लागलेली आहेत आणि अजून आता 3 झाडं आलेली आहेत. तर तुम्ही इथे ही केळी बघू शकता आणि खरंच ना, खायलासुद्धा इतकी गोड आहे ना ही केळी. मस्त अशी ताजी ताजी झाडावरची तोडायची आणि खायची. खरंच ना, इतका आनंद वाटतो ना, खूपच भारी, एकच नंबर वाटते. आपण सगळ्यात महत्त्वाचं, एवढी लदबदून ह्याला केळी लागलेली आहे ना, तर झाडांची अवस्था तुम्ही इथे बघू शकता कशी झालेली आहे. खरंच ना, फळं जेव्हा अशी भरभरून लागतात ना, तर झाडं ही कमरेतून वागतात, हे खोटं नाही आहे. खरंच असंच जीवनाचं पण असेल का? असो, पण तुम्ही बघा इथे आनंद घेऊ शकता की इथे ही केळी, आणि खरंच मी ही केळी तुमच्यासमोर आता कापते आहे आणि खाते आहे. आणि खरंच म्हणजे मला ही खूप आनंद झाला ना एवढी सगळी केळी बघून. आणि आता मी ही तोडते आहे. तर तोडायसाठी काय करावं लागतं, अगोदर आता ही सगळी पानं आपण साळून घेऊया. आणि ही चुकली ना तर ही पूर्णपणे कोसळली असती, पण मी म्हणजे असं लक्ष ठेवून त्यावर काय केलं की त्याला खालून अशा काड्या लावून दिल्या, म्हणजे ते वरच्यावरच असं स्टँड राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे म्हणून. आता तुम्ही बघू शकता, दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ही केळी कापायला गेले ना, तर अगदी अर्धी केळी ही जवळपास पिकल्या गेलेली दिसते आहे आपल्याला. तुम्ही ते बघू शकता. मस्त असं सुंदर रंग आलेला आहे आणि अशी केळी ना असं वाटते किती खावीन किती नाही. आणि ही सुद्धा दुसऱ्या झाडावरची सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, ती सुद्धा आता हळूहळू पिकायला सुरुवात झालेली आहे. पण आता एवढी सगळी केळी खाणार कशी, प्रश्नच पडला ना मला. चला म्हटलं आता काय करूया, आता आजूला बाजूला मागे पुढे शेजारी पाजारी थोडी थोडी देऊया, म्हणजे काय, केळी आल्याचा आणि खाल्ल्याचा आनंद हा सर्वांना होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच विदाऊट कार्बाईडने पिकलेली ही केळी आहे, झाडावर पिकलेली आहे, त्यामुळे हेल्दी तर आहेच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना ह्या केळी खाल्ल्याचा आनंदसुद्धा भेटला पाहिजे. म्हणून मी काय करते आहे, आता ही मस्त हळूवारपणे अशी तोडून घेते आहे. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर केळी आलेली आहे ना. खरंच मलाही विश्वास नाही बसत आहे की माझ्या झाडांना एवढी छान केळी आलेली आहे. आता ही केळी मी अशी तोडून घेते आहे. आता मागे मुलं आहेत, त्या मुलांना पण देते, माझ्या मुलांनाही पाठवते, कारण माझे दोघंही मुलं घरी नाही आहेत. तर त्यांनाही मी थोडीफार पाठवणार आहे आणि शेजारच्या काकूंना वगैरे देते. आणि खरंच ना, ते पण खूप आनंदाने खातील ना, कारण आहेच ना, खरंच बघण्यासारखं आहे. आणि एवढी केळी नाही आहेत सहसा. बघा, ही जवळपास माहिती आहे, ही म्हणजे माझ्या खांद्यापासून तर खाली पायापर्यंत एवढा मोठा उंच याला घड म्हणतात, तर घड आलेला होता. आणि एवढी वजनदार आहे ना की मी एक त्याची फणी जी म्हणतात त्याला ती तोडली ना, तर मला दोघं हातानं ती झेपत नव्हती, एवढी मोठी त्याला फणी आलेली होती. तर अशा पद्धतीने मी आता ही सर्व पिकलेली केळी इथे अशी तोडून घेते आहे. अशा पद्धतीने चला, एक ना असं ताजं ताजं आधी आता एक खाऊन बघते. खाल्ल्यानंतर तुम्हाला काय सांगू, खरंच एकदम गोड
रसरशीत आणि मधाळ अशी ही केळी इथे लागते आहे. शक्य झालं तर तुम्हीसुद्धा एखादं झाड लावा. त्या झाडाला जेव्हा अशी केळीचे फळं येतील ना आणि ताजं पिकलेलं केळ तोडून खाण्यामध्ये काय आनंद आहे ना, तर हे त्यावेळेला तुम्हाला कळेल. आता तोडलेली सर्व केळी मी देऊन टाकलेली आहे. आता मी इथे काय करते आहे, 3ऱ्या दिवशीचा हा माझा व्हिडिओ आहे. तर त्या दिवशी मी काय केलेलं आहे, अशा चांगल्या 20 ते 25 केळी तोडून घेतल्या आणि आता ह्या मी कच्च्या केळी तोडलेल्या आहे. आता केळीचं झाड आहे त्यामुळे सगळे प्रकार झाले पाहिजे. तर मी इथे काय केलं आहे, तर ती केळीची असं सालं काढून घेतलेली आहे. त्यानंतर मस्त अशी चूल लावली बाहेर, कारण गॅस संपला आहे, गॅस पण भेटत नाही आहे सध्या. तर काय केलं आहे, मस्त चूल लावली, त्यावर कढई ठेवली, तेल घातलं, एका बाउलमध्ये थोडंसं मीठ आणि हळद 1 कपभर पाण्यामध्ये मस्त त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि खरंच ना, आता उतरतं ऊन आहे, ऊन पण खूप लागते, खूप गरमी होते, पण गरजेचं आहे, कारण केळी मग सगळं पिकून गेलं तर मला हे करता येणार नाही. मग काय, तेल तापल्या गेलेलं आहे, केळीचे तर मी सालं काढून ठेवलेलीच होती. मस्त एक खिसणी घेतली, पट अशी सगळ्या केळीचे चिप्स मी तेलामध्ये घातले आणि मस्त त्याला असे भरपूर मी ते केळीचे चिप्स तयार करून घेतलेले आहे. थोडंसं त्रास झाला उन्हाचा पण आणि आचेचा पण ठीक आहे. पण केळीचे चिप्स एवढे सुपर झाले होते. तर फटाफट मग काय केले, मी केळीचे चिप्स सर्व पाडून घेतले. त्यानंतर ते पूर्ण तळेपर्यंत, तळून वर येईपर्यंत त्याला मिक्स करायचं नाही, नाहीतर ते चिटकतात आपल्या सराट्याला किंवा झाऱ्याला. त्यानंतर पूर्ण तळल्या गेले की त्यामध्ये तयार केलेलं मिक्स हळदीचं आणि मिठाचं पाणी घालायचं. मस्त त्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं. तयार केळीचे चिप्स बाजूला काढून घ्यायचे. बघा ना, हळद आणि मीठचं पाणी घातलं तर मस्त एकसारखा असा रंगसुद्धा आलेला आहे. तर मस्त असे खमंग आणि कुरकुरीत हलके फुलके असे आपले केळीचे चिप्ससुद्धा इथे तयार झालेले आहेत. मस्त लागतात आणि झालेही एकदम सुपर असे, कारण फ्रेश ताजी केळी होती. एकसारखे आपले इथे केळीचे चिप्स तयार झालेले आहेत. तर असेच आता राहिलेले सुद्धा मी तयार करून घेते आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. एन्जॉय.